नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं मनी टॉक मराठी युट्यूब चॅनलवर. आज आपण स्ट्रॉंग कंपनी कशी ओळखायची, चला तर बघूया. स्ट्रॉंग कंपनी म्हणजे काय? तर स्ट्रॉंग कंपनी म्हणजे ती आज प्रॉफिट कमवून देते, फ्युचर मध्ये टिकून राहते आणि लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टरला जास्त प्रॉफिट कमवून देऊ शकते. कंपनीचा बिझनेस स्ट्रॉंग आहे का? सर्वात आधी आपण कंपनीचा बिझनेस बघूया. कंपनी काय विकते, कंपनीचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसची मागणी का, कंपनीच्या प्रोडक्टची क्वालिटी चांगली का आणि फ्युचर मध्ये बिझनेस वाढू शकते काय. डेली यूज इसेन्शियल्स बिझनेस, उदाहरणार्थ एफएमसीजी, आयटी सेक्टर, बँकिंग सेक्टर, फार्मा सेक्टर आणि असे अनेक सेक्टर्स आहेत. सेल्स आणि प्रॉफिट वाढतोय का, तर आपण 5 वर्षाचा डाटा बघायचं. चांगली कंपनी तर सेल्स वाढत असतोय आणि प्रॉफिट स्टेबल किंवा वाढत असतो. डेप्ट कमी का, बॅलन्स शीट बघायचं. डेप्ट कमी तर सुरक्षित आणि डेप्ट जास्त तर रिस्क असते. रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे आरओई. आरओई सांगते की कंपनी किती इफिशियन्सी आहे. आरओई 15% पेक्षा जास्त असली तर चांगलं समजावं, 20% असलं तर चांगलंच आहे. 5 इयर मध्ये आरओई स्टेबल असली तर कंपनी स्ट्रॉंग आहे असं समजावं. कॅश फ्लो पॉझिटिव्ह मध्ये आहे का, प्रॉफिट आणि कॅश फ्लो दोन्ही स्ट्रॉंग असली तर चांगली कंपनी आहे असं समजायचं. प्रमोटर अँड मॅनेजमेंट विश्वासू आहेत का, कंपनी चालवणारे लोक विश्वासू आहेत का बघायचं. प्रमोटर होल्डिंग, विश्वासू मॅनेजमेंट म्हणजे सुरक्षित इन्व्हेस्टमेंट. कंपनी मार्केट लिडर आहे का बघायचं. कंपनीचा ब्रँड व्हॅल्यू आहे का, कंपनी टॉप 3 सेक्टर मध्ये आहे का बघायचं. कंपनीत लॉंग टर्म मध्ये टिकतात. वीक कंपनी, खूप जास्त पैसे, प्रॉफिट आहे पण कॅश फ्लो कमी, प्रोमोटर्स कमी, डिव्हिडंड शेअर होल्डर्स रिस्पेक्ट, डिव्हिडंड देते का, बोनस स्प्लिट हिस्ट्री आहे का, याचा अर्थ कंपनी शेअर होल्डरला व्हॅल्यू देते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.